आज पाहूयात पालकपुरी. प्रवासात नेऊ शकू अशी, मुलांच्या डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्याकरता किंवा 5 वाजताच्या खाण्यासाठी. विशेष म्हणजे ही पालकपुरी आपण आलं मिरची लसूण असं कोणतंही वाटण न घालता करणार आहोत. तर रेसिपी पाहूया. आधी पुरीची कणिक भिजवून घेऊयात. 3 ते 4 वाट्या कणिक किंवा गव्हाचं पीठ. आता हा स्वच्छ धुतलेला पालक मी असाच रफली चिरून घालणार आहे. तुम्ही शिजवून प्युरी करून पण घालू शकता. आता त्यात 1 चमचा बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ, 2 चमचे साय, तुम्ही दही पण घालू शकता, 2 चमचे मिश्र डाळींचं शिजवलेलं वरण, चवीप्रमाणे मीठ आणि साखर, हिंग, हळद, जिरं, ओवा, चवीनुसार लाल तिखट, जिरेपूड, तीळ आणि बडीशेप. दोन चमचे तेल. आता थोडं थोडं पाणी लागत लागत घालून छान घट्टसर अशी पुरीची कणिक भिजवून घेऊयात. आधी जे आपण बेसन, तांदळाचं पीठ आणि साय घातली होती त्यामुळे पुरी नंतर मऊ न पडता छान खुसखुशीत राहते. पाहू शकता आपली पुरीची छान घट्टसर अशी कणिक भिजवून तयार आहे. वरून थोडा तेलाचा हात लावून ही कणिक आपण 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवून देऊयात. आता पुरीसाठी असा छोटा कणकीचा गोळा घेऊन लाटूयात अशी पुरी. फार पातळ पण नाही आणि फार जाड पण नाही. आता पुरी तेलात सोडताना गॅस मोठा करून अगदी 7 ते 8 सेकंदानंतर बारीक केला की पुरी अशी छान फुगते. गरम गरम छान फुगलेली पालक पुरी. आता इथे पालकाच्या ऐवजी मेथी, कोथिंबीर पण घालता येते. अगदी नुसतं तिखट मीठ घालूनही या तिखट मिठाच्या पुऱ्या अगदी छान होतात. पालकची प्युरी करून घातली तर या पुऱ्यांना छान हिरवागार असा रंग येतो. कधी प्युरी करून किंवा असा कधी नुसता पालक चिरूनही पुरी करता येते. या पुरीमध्ये तुम्ही अजून कोणते कोणते व्हेरिएशन्स करता हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच साध्या सोप्या, कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी वेळात होणाऱ्या रेसिपीज, होम डेकॉर आणि आर्ट अँड क्राफ्टचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी दीप्स आर्ट पॅशन या आपल्या चॅनलला आवर्जून व्हिजिट करा.
चॅनलचे कंटेंट्स आवडत असतील तर चॅनलला जाता जाता आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.